दिल्लीमध्ये होते छगन भुजबळ, त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचा प्रतिनिधी कौस्तुभ पलटण. समाजाचे मोठे नेते समजले जाणारे छगन भुजबळ आणि भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे दिल्लीत एका व्यासपीठावर आलेले आहेत आणि ओबीसीसाठी वेगळं मंत्रालय निर्माण करण्याची मागणी भुजबळ आणि मुंडे दोघांनी केली. आपल्यासोबत छगन भुजबळ स्वतः आहेत. भुजबळ साहेब, नवीन वेगळं मंत्रालय ओबीसीसाठी निर्माण व्हावं अशी मागणी करतात, नेमकं काय म्हणायचं? मुळात असं आहे की संविधानामध्येच जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जसं लिहून ठेवलेलं आहे की हे जे 4 वर्ग त्यांनी निर्माण केले, म्हणजे 7,500 जातींच्या समोर दलित, आदिवासी, ओबीसी आणि सर्वसाधारण ओपन. तर त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की ओबीसीच्या संदर्भातला आयोग निर्माण करा. तो झाला नाही 2 वर्षामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा जो दिला त्याच्यामध्ये हे कारण त्यांनी दिलं बाबासाहेब आंबेडकरांना. त्याच्यानंतर तो आयोग निर्माण झाला, मंडळ वेगवेगळे आयोग झाले, त्यातला मंडळ आयोग आपण स्वीकारला. पण त्यानंतर सुद्धा आपण पाहतो आहोत की केंद्रामध्ये जे काही डिपार्टमेंट आहेत त्याचा जो अभ्यास झाला, 20 डिपार्टमेंटपैकी 18 डिपार्टमेंटमध्ये 0 ओबीसी आणि 2 डिपार्टमेंटमध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3 जे लोक आहे 2%, 1.5%, 3% हा प्रकार आहे. आमचं म्हणणं आहे की याचं जनगणना एकदाची तुम्ही करा. प्रत्येक वेळ आम्ही काय मागायला गेलो की लोक कोर्टात जातात. कोर्ट पहिला प्रश्नच विचारतं, राज्य सरकार असेल केंद्र सरकार, की यांची लोकसंख्या किती आहे, जनगणना यांची झाली किती लोक आहेत. आम्ही सांगितलं एक तर 1931ची जी झाले ते ग्राह्य धरा किंवा आमची जनगणना करा, दोन्हीपैकी एक. आता हेही करायचं नाही तेही करायचं नाही, म्हणून आम्ही सांगितलं जनगणना करा. कारण जो 11वा जो जे आहे नियोजन आयोग त्यांचा जो अहवाल आला, ज्याचे प्रधानमंत्री अध्यक्ष, त्या सगळ्यांच्या याच्यामध्ये सगळेच वरिष्ठ मंत्री त्या सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला दलितांप्रमाणे किंवा आदिवासीप्रमाणे यांना सुद्धा यांच्यासाठी कार्यक्रम द्यायचा आहे, फंड्स आम्हाला द्यायचे आहे, बजेट द्यायचं आहे. परंतु यांचा डाटा, यांची माहिती जी आहे हे आमच्याकडे नाही. यांची लोकसंख्येची माहिती, यांची आर्थिक, यांची सामाजिक ही परिस्थिती आम्हाला माहिती नाही. म्हणून याची जनगणना करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानुसार आम्ही सांगतो की आम्हाला हे तुम्ही द्या लवकर. आणि आता त्यांनी हो म्हणून सांगितल्यानंतर ते ज्या पद्धतीने फक्त एक कॉलम वाढवला असता सार्वत्रिक जनगणनेमध्ये, तुम्ही शेड्यूल कास्ट आहात का, तुम्ही शेड्यूल ट्राईब आहात का, तुम्ही ओबीसी आहात का, हा ओबीसी आहात का एक कॉलम वाढवला असता तर प्रश्न मिटला असता. ते झालं नाही. प्रत्येकाने त्याने वेगवेगळ्या पद्धतीनं मग सांगितलं की करा. कुठे नगर विकास खातं करतंय, कुठे RDD करतंय, ग्रामविकास. कोणी त्याच्यावर जे आहे फारसं जे आहे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलेलं नाही. खरं काहीही बाहेर आलेलं नाही. आमचं म्हणणं आहे की ते पण गांभीर्यपूर्वक करा आणि तोपर्यंत जे आहे केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये स्वतंत्र मजबूत मंत्रालय, इफेक्टिव्ह हा शब्द महत्त्वाचा, असं मंत्रालय तिथे झालं पाहिजे. आणि या ओबीसीसाठी काही फंड्स आहेत, निश्चितच ज्या 54 कोटी आहेत असं आम्ही म्हणतो आहोत, 54% आणि 126 जर लोकसंख्या असेल 126 कोटी तर जवळजवळ 67 कोटी आहेत. आता 67 कोटींना काही पुरेसा निधी जर त्यांच्यासाठी यांचा कार्यक्रम, काहीतरी तर कार्यक्रम आखा त्यांच्यासाठी. आणि म्हणून एक मजबूत इफेक्टिव्ह असं मंत्रालय भारत सरकारचं पाहिजे असं आमची मागणी आहे. दुसरा प्रश्न, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची सुद्धा मागणी होते. भुजबळ साहेब, तुमची या संदर्भात काय भूमिका? आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की कुणालाही असं आहे की ज्या वेळेला मंडळ आयोगाची जी आहे मागणी मान्य केली पवार साहेबांनी आणि त्यावेळेला आरक्षण सुरू झालं, त्यावेळेला 250 जाती होत्या. त्याच्यानंतर ते जो आयोग जो आहे मागासवर्गीय आयोग, त्याच्याकडे जाऊन वेगवेगळ्या लोकांनी जी आपली कैफियत मांडली. आज 350 जाती आहेत. आम्ही कुणाला विरोध केला नाही. आमचं म्हणणं असं आहे की त्या नॉर्ममध्ये बसले तर तिथे ठेवा, नसेल तर त्यांना आरक्षण द्यायला आमचं काय हरकत नाही. ओबीसीला त्यांचा जो आहे कोटा तो बिघडवू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी द्यायला काहीच आमचं म्हणणं नाही. तिसरा शेवटला वेगळा प्रश्न आहे. PWDचे 2 अधिकारी लाच प्रकरणी अटकेत आहेत, चिखलीकर आणि वाघ. आरोप त्यांच्यावर असा होता आहे ACBने त्यांच्याकडून 30 कोटी जप्त केले. राजकीय नेत्यांसोबत आणि कॉन्ट्रॅक्टरांसोबत त्यांचे संबंध असा आरोप आहे. नाही, असं काही आरोप मी तरी काय ऐकलेला नाही. आणि त्यांनी जे वेगवेगळ्या ठिकाणी जे काही संपत्ती वगैरे गोळा केली असेल अवैध मार्गाने, त्याचं पोलीस चौकशी करतात. पोलीस सुद्धा जे आहे हे गव्हर्नमेंटचंच आहे. किरीट सोमय्यांनी त्या तुमच्यावर आरोप केले या संदर्भात? आता किरीट सोमय्याला दुसरा काही मार्गच नसतो ना. काय छगन भुजबळ आरोप करणं हे त्याचं आवडतं काम आहे. तुम्ही ACBकडे तुमची कंप्लेंट सुद्धा केली आहे सर? अरे त्यांनी सगळ्या जगामध्ये कंप्लेंट केलेली आहे. त्याचा आवडता तो कार्यक्रम आहे. तर हे होते छगन भुजबळ. एकंदरीतच त्यांच्यावर जे आरोप सुद्धा होतात त्या संदर्भात सुद्धा किरीट सोमय्यांच्या आरोप बिनबुडाचे असा छगन भुजबळांनी म्हटलं.